जागा घेण्यासाठी जातोय तो फलंदाज संकेत, परंतु समीर कोंडिलकरची स्तुती करावी तेवढी कमीच. एक स्वेर टाकलाय खरं तर, प्रदीप सारखा फलंदाज बाद केलाय आणि काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी करतोय. ऑफस्टिकला चेंडू ठेवतोय आणि स्ट्राईक एंडला आता फलंदाजी करणार तो फलंदाज मी म्हणेन संकेत. रवींद्र विनायक गावडे आदरणीय त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचा. उमेशजी गावडे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतात आमदार चषक 2024 मध्ये. निर्धाव चेंडूची फेकी होते. आता मात्र फलंदाजाला व्यूहरचना आखाव्या लागतील. प्रदीप पडवलला आता कुठे ना कुठेतरी टेन्शन वाढलं असेल. पहिलं षटक आहे समीर कोंडिलकरची भेदक गोलंदाजी, ज्याने पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली होती, छाप सोडली होती आणि तोच गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. हा चेंडू जबरदस्त प्रार, सरळ येणार चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, 6 धावेंसाठी षटकार. चषक 2024 मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वया सामन्याकडे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आणि कुठे ना कुठे जरी फलंदाजानं एक धाव काढले. काय चेंडू होता, गोलंदाज समीर कोंडिलकरनं चांगली गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत 5 चेंडूंची फेकी केले आणि 5 चेंडू नंतर धाव फलकार धावा जमल्या त्या मी म्हणेन बारवई संघाच्या 1-8. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे ती बारवई आणि मरियाई जांभील यांच्या दरम्यान. हा चेंडू जबरदस्त प्रार, लॉंग ऑफच्या दिशेने क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा वापर करतोय आणि सरळ सीमेरेषेच्या पलीकडे धाडतोय तो फलंदाज मी म्हणेन या क्षणी रोमित षटकार. आदरणीय गणेशजी कदम यांचा शहाय श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करतील आमचे आयोजक श्री काशीनाथ लक्ष्मण गावडे यांना विनंती करतो की त्यांना शहाय श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. बघा या शृंखलेला रवी गावडे जर तसं पाहायला गेलं तर 1 लाख किंवा 50,000ची टुर्नामेंट असं वाटतंय की 30,000ची टुर्नामेंट असली तरी लाखाच्या आयोजनाला ही भारी पडणारी टुर्नामेंट ठेवले. म्हणजे काशीनाथ गावडे, उमेश गावडे असतील, जयदास गावडे असतील यांच्या संयुक्त विद्यमानातून या आमदार चषकाचं आयोजन केलेलं आहे. जबरदस्त. तसं पाहायला गेलं तर आपण काल या डोंगराच्या कुशीत वसलेलं आदरणीय आमचे मित्र परममित्र रवी गावडे यांचं श्रीफळ आणि शाळ देऊन उमेशजी गावडे यांना मी विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आमदार चषक 2024 मध्ये विद्यमान आमदार महेशजी बायदी साहेब यांच्या चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची फेकी येते आणि आता मात्र कुठे ना कुठेतरी धावफलक स्थिरावलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीच्या मार्गावर प्रफुल्ल आहे. काय गोलंदाजी होताना दिसते. आता मात्र स्वेअरचा इशारा आणि जयदास कोंडिलकरचं देखील स्वागत मी करतोय. उमेश गावडेंना विनंती करू की त्यांचा शाळ श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आदरणीय श्री काशीनाथ लक्ष्मण गावडे आयोजक भाचा येतो त्यांचा आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय. आमदार चषक 2024 मध्ये प्रफुल्ल गोलंदाजी करतोय, स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज संकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज रोमित. जशीच्या तशी उभी आहे परंतु धावांना रोख लावले ती मर्याई जांभिवली संघाच्या गोलंदाजांनी. काय गोलंदाजी होताना दिसतोय. स्विंग करतोय, आउट स्विंग, लेग स्पिन आणि कुठे ना तरी स्पिन करून टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज प्रफुल्ल आता आपल्याला दिसतोय गोलंदाजी करताना. रोमितच्या बॅट मधून सरळ टप्प्यानं मारला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला, सीमेरेषेच्या पार, 6 धावेंसाठी षटकार.
नंतर अशी सिच्युएशन होती आणि ती सिच्युएशन हाताळणं इतकं सोपं नव्हतं, परंतु मी संकेत आणि फलंदाज रोमितचं कौतुक करायला आलो. पुन्हा एकदा हा येतोय सीमेरेषेबाहेर षटकार, लांबच लांब षटकार. सुवर्ण संधी डीजे मास्टरसाठी. फलकार लागल्यात. तुषार गावडे यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तुषार गावडे, उमेश गावडे त्यांना बोलवतात. आणि बघूया 2 षटकांचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ झालाय. एकंदरीत शेवटचं षटक असेल या षटकामध्ये, स्लॉगवरचं षटक असेल. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. काय फलंदाजी करतोय फलंदाज, मी म्हणेन रोमित. 1 षटकार आणि 2 चौकार मारून आपले इरादे तर स्पष्ट केलेत, परंतु धाव फलकाला कुठे ना कुठेतरी आकार दिलाय. विशाल गोलंदाजीच्या मार्कवर विशाल आलाय. विशालला आता कुठे ना कुठेतरी एक अंकुश करून गोलंदाजी करायला लागेल, कुठे ना कुठेतरी चाप बसवावा लागेल. तो फलंदाज रोमित या फलंदाजाला ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय चेंडू. अपील होताना दिसतीये, पंचदात फेटा येतात. निर्धाव चेंडूची फेकी होतीये आणि डॉट चेंडूच्या फेकीनंतर आता धाव फलक मात्र थांबलाय. धाव फलकार धावा लागल्यात त्या अद्याप पर्यंत. पंच चौकार ना, 4 धावा येतात. 22च्या 4च्या बरोबरीने धाव फलक वाढलाय. 36 धावा धाव फलकार. तू महिमा होणार का, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय मात्र बाद. आणि धाव फलक आता थांबलाय. कुठे ना कुठेतरी अंकुश लावलं होतं. 1 षटकार आणि 2 चौकार आल्यानंतर रोमितनं चांगली फलंदाजी केली आणि आता फलंदाज बाद झालाय. तो फलंदाज संकेत आऊट झाल्यानंतर आलाय तो फलंदाज पंकज गोजे आता जातोय मैदानामध्ये. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाजाला धावा मात्र चांगल्या आल्यात. जर पंकज गोजेने षटकार मारला तर उमेश गावडेंकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. उमेश गावडे जसे फलंदाजांना लावता तसे आम्हाला पण लावले तर बरं होईल. आणि बघूया आपण वळूया सामन्याकडे. रवी गावडे असतील, गणेशजी कदम असतील, जयदासजी कोंडिलकर असतील आणि आयोजक काशीनाथ गावडे यांच्या उपस्थितीत चालू असलेली ही लढत दुसऱ्या फेरीत येईल. हा झेल सुटतोय. क्रिकेट मधली ब्रह्महत्या झेल सुटणं म्हणजे झेल सुटलाय. फलंदाजाला मात्र जीवदान मिळालाय आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडूंची फेकी झाले. धाव फलकावर धावा लागल्यात त्या अद्याप पर्यंत 37 म्हणजे 37. विशाल गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. हा चेंडू षटकार येणार का, झेल होणार, परंतु हा येतोय सीमेरेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार. त्रेचाळीस 43 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये रोमितनं चांगली फलंदाजी केली. अद्यापपर्यंत चांगल्या व्यवस्थित सुरित्या मी म्हणेन चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवलंय बारवे संघाला. प्रदीप आऊट झाल्यानंतर हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फुलटॉस आणि आयोजकांच्या बॅनरला लागलाय. तो सरळ येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, सीमेरेषेच्या पार. एक गगनचुंबी षटकार. सीमेरेषेच्या बाहेर गेलेला आहे. काय फलंदाजी चालली रोमित या फलंदाजाची.
हा चेंडू सरळ मारते लॉंगऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षकानं झेल पकडला का नाही, परंतु झेल सुटते. बघा परिस्थितीच्या विपरीत कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतंय. म्हणजे घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि मी म्हणेन दुसऱ्या फेरीतील पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, पहिल्या सामन्याचा खेळ संपलाय दुसऱ्या सत्रामधला. आणि धावा फलकावर धावा जमल्या त्या बारवे टीमच्या 52 धावा. असं वाटलं होतं की जिथे 18 चेंडू 30 धावा होतात की नाही. आणि काय फलंदाजी केली रोमितनं, जबरदस्त हाणामारी करून. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. म्हणतात ना की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजरेला नजर देणे आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर देत असताना ती आव्हानं पेलायला शिकायला हवीत. आणि क्रिकेटच्या मैदानावर तीच आव्हानं पेलली ती फलंदाज रोमित यानं. 18 चेंडू आणि धावा फलकावर धावा लागल्यात त्या 52 आणि 53 धावांचं भलं मोठं डोंगर रचलंय ते प्रदीप पडवळ याच्या बारवे टीमनं. एक जबरदस्त फलंदाजी. प्रदीप पडवळ बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की 30 धावा स्कोरबोर्डवर येतात की नाही, परंतु त्यानंतर जी फलंदाजी केली. आणि आता वासुदेव कोंडिलकर आणि मी म्हणेन राहुल कोंडिलकरला व्यवहारचना आखून फलंदाजी करावी. पहिलं षटक असणारे, पहिल्या षटकापासून त्यांना टोळेबाजी करावी लागेल. भलं मोठं डोंगर आहे. 52 धावा कुठल्यात प्रति षटकामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांना धावं करणं गरजेचं आहे. पूर्ण संधी जाते आमच्या डीजे साठी. चालावं लागणार आहे ते. मी म्हणेन यावेळेस मर्याई जांभिवली संघाला 18.25 ही सरासरी राखावीच आहे. भलं मोठं डोंगर रचलंय. 52 धावा जमवल्यात आणि 53 धावांची मी म्हणेन भलं मोठं डोंगर रचलंय ते मी म्हणेन बारवे टीमनं. जयदासजी कोंडिलकर आणि गणेश कदम यांचा आपण आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. वळूया सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय मर्याई जांभिवली आणि बारवाई संघाच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तो टॉसविन मी म्हणेन मर्याई जांभिवली संघ झाल्यानंतर तो महागात पडतोय की काय. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावांची गरज. क्रिकेटला आपण क्रिकेटच्या नजरेतून पाहायला हवं. क्रिकेटला आपण त्या इराद्यानं पाहायला हवं आणि क्रिकेटला त्या ईर्षेनं पाहायला हवं. आणि तशी फलंदाजी मी म्हणेन वासुदेवजी कोंडिलकर आणि जयदास राहुल कोंडिलकर यांना करावी लागेल. त्या तोलामोला हॅलो त्यानंतर मग आता फलंदाजांना कुठे ना कुठेतरी व्यवहारचना आखावी लागेल. त्या तोलामोलाचे खेळाडू आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर आलाय गोलंदाज वैभव. बघूया समालोचन कक्षेच्या स्ट्रेट बाजूनं राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करणार वासुदेवेला. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. काय फटका मारलाय वासुदेव कोंडिलकरनं. टलेबाजी केले. पहिल्या चेंडू पासून आलाय वासुदेवच्या कोंडिलकरच्या बॅट मधून हा चौकार. आणि या 4च्या बरोबरीनं का होईना अकाउंट ओपन केलंय. धाव फलकाला कुठे ना कुठेतरी आकार दिलाय. थर्ड अंपर व्हायचंय.
मी उमेश गावडेंना विनंती करतो की थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं आहे लगेच. बघा पहिल्या चेंडूची फेकी झाल्यानंतर वासुदेव कोंडिलकरनं हा मारलाय चौकार आणि आता अजिंक्य बोर्ड यांनी मस्त भोजनाचा आनंद घेतलाय. खाणं मस्त जेवणा बिर्याणी खाऊन आला अजिंक्य बोर्ड आणि 2 दिवसापासून गेली 7 देखील आपण या आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. रवी गावडे आमचे मित्र बसलेत, त्यांना देखील माहिती, काल देखील आम्ही त्यांचा उल्लेख केला. पेल्लू गावडे कुठे ना कुठेतरी आला होता. चौक प्रीमियर लीगचे CPLच्या डॅशिंग नेतृत्व त्यांनी यावेळेस केलं आणि वळूया सामन्याकडे. अजून 500 द्यायचे बाकी आहेत अजिंक्य बोर्ड यांना, ते देणार. रवी गावडे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि दोस्तीच्या दुनियेमधला राजा माणूस आहे. त्याचं देखील आपण आमदार चषकामध्ये 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. वळूया सामन्याकडे. जयदास यावेळेस वासुदेव कोंडिलकर दाद मागतोय. पंचांचा निर्णय आणतो. डॉट चेंडूची फेकी होते. 2 चेंडूंच्या फेकीनंतर बिनबाद मर्याई जांभेली संघाच्या धाव फलकार धावा लागल्यात. त्या बिनबाद 4. ब्लॉकर मध्ये टाकू. काय गोलंदाजी होताना दिसते. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता गोलंदाज वैभव याच्या गोलंदाजीमधून, परंतु त्यानंतर जो केलेला कमबॅक आहे जवाब कमबॅक म्हणावा लागेल तो गोलंदाज वैभव याचा. काय गोलंदाजी होताना दिसते. वासुदेवला 2 चेंडूवर डॉट चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर चौकाराला अजिंक्य 18 चेंडू आणि जिथं 53 धावा करायच्या आहेत तिथं प्रतिषटक 18 चालावं लागणार आहे. ते मी म्हणे मर्याई जांभिवली संघाच्या टीमला. हा चेंडू येणार. चौकार का षटकार का झेल बाद, परंतु वासुदेव कोंडिलकर बाद होतोय आणि पहिला फटका बसतोय तो मर्याई जांभिवली संघाला आणि आता मात्र अडचणीत सापडलाय. तो पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूच्या फेकीनंतर मर्याई जांभिवली संघ आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या बबल्या डीजे कडे. थलटिया सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फलंदाजाने डॉट चेंडूची फेकी आले आणि काय गोलंदाजी होताना दिसते. 5 चेंडूंच्या फेकीनंतर 1-4 अशी धावसंख्या. जिथे 18 धावा पाहिजे होता अजिंक्य तिथे धाव फलकार मर्याई जांभिवली संघाच्या धावा आल्यात त्या 1-4 5. हा चेंडू सरळ सीमेरेषे बाहेर 6 धावेसाठी षटकार. सुवर्ण संधी डीजे साठी. बघूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो
गोलंदाज संकेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज राहुल. मदार असणारे आता मात्र 6 चेंडूंच्या फेकीनंतर धावा फलकावर धावा आहेत त्या 10 धावा आल्यानंतर राहुल कोंडिलकर मारतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक धावतोय, झेल सुटलाय, वाघाचा झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. आणि बघूया ज्या पद्धतीनं आता फलंदाजी करायची आणि तशा फलंदाजीच्या इराद्यात मनसुबेमध्ये फलंदाजी करताना दिसतोय तो फलंदाज राहुल कोंडिलकर. मर्याई जांभिवली टीम म्हणजे जयदास कोंडिलकर, वासुदेव कोंडिलकर, राहुल कोंडिलकर टीम जर एकत्र झाली तर अजिंक्य बोर्ड त्यांना पूर्ण सीझन पॅक करेल अशी ग्वाही तो इथे देतोय. कारण की बघा मर्याई जांभिवली टीमचा विचार करायचा झाला तर रसायन पनवेल पंचकृषीमध्ये नावारूपाला आलेली टीम आहे. 12 धावा फलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. काही चेंडूंची फेकी झाली आहे आणि अजूनही काही चेंडू शेष आहेत. बघा दुसरे संकेत गोलंदाजी करतोय आणि पहिला चेंडू टाकलाय तो गोलंदाज संकेतनं. राहुल कोंडिलकर चांगली फलंदाजी करताना दिसतोय. तुतू मैमा यष्टीरक्षक जोपर्यंत राहुल कोंडिलकर चेंडू मारण्याचा इरादा करतोय आशाभूत नजरेने पाहतोय. यष्टीरक्षक दस्तानामध्ये चेंडूला पकडतोय. निर्धाव चेंडूची फेकी होते आणि धावफलक मात्र स्थिरावतोय. धावा फलकावर धावा त्या अद्यापपर्यंत 1-12. हा चेंडू येतोय सीमेरेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. प्रदीप पडवलनं जर प्रत्येक झेल पकडला तर अजिंक्य बोर्ड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया प्रदीप पडवलसाठी सुवर्ण संधी आहे परंतु राहुल कोंडिलकरचं आता कौतुक करायला हवं. असं वाटतंय की मर्याई जांभिवली संघ कुठे ना कुठेतरी अडचणीत सापडल्या परंतु अशा बऱ्याच मॅचेस आपल्या दमाच्या जोरावर राहुल कोंडिलकरने जिंकवल्यात आणि तशाच प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय तो फलंदाज राहुल कोंडिलकर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संकेत राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षण कक्षेच्या स्ट्रेट बाजूनं. हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा, झेल जाणार का झेल पकडणार परंतु क्षेत्ररक्षक चपळ आहे आणि फलंदाज राहुल कोंडिलकरच्या पारीचा होणार अंत पवेलियन मध्ये येताना दिसणार आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे मास्टर कडे. विशाल आलाय बघा. आता राहुल कोंडिलकर बाद झाला. सलामीची जोडी माघारी जाताना दिसते की भले मोठे डोंगर होतो. 53 धावा करायच्यात आणि गोलंदाजीच्या मारवर संकेत आहे. लंगान आणि लंगपच्या मधून सीमेरेषेच्या समालोचन कक्षेच्या वरून जातोय हा एक गगनचुंबी मायटीट षटकार. अजूनही 24 धावा फलकावर लागल्यात. 29 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे जिथे 18 चेंडू 53 धावांचा पाठलाग करायचा होता अजिंक्य तिथे आता मात्र 6 चेंडू आणि 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 धावांची गरज आहे. रोमित पाटीलनं जर झेल पकडला तर त्याच्यासाठी देखील माहिरा 11 संघाचा ऑर्गनायझर अजिंक्य बोर्ड आणि एक चांगला मराठीचा उत्कृष्ट दर्जेदार
समालोचक त्याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि वळूया सामन्याकडे. रवी गावडे मात्र सामन्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. आमदार चषक 2024 मध्ये तिकडे जांभिवलीमध्ये पप्प्या गायकर स्मृती चषक चालू आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि त्याला देखील आमचा मित्र आहे पप्प्या गावडे म्हणजे, आणि त्याच्या चषकाला देखील आमच्या मनापासून आणि शुभेच्छा असणार आहेत अजिंक्य भोड आणि समीर राणेकडून. बघा जाता जाता आम्ही कुठे रवी गावडेने बघा CPL ला चांगली बॅटिंग केली होती. 4 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार खेळी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. मी आलो नव्हतो पण तो अजिंक्य मला सांगतोय काल पिल्लू बोलला की समीर तू आलास नाही. ना आलो बोललो, मला टाइमच नाही भेटला तर मी ना आलो CPL ला. असू द्या, क्रिकेट आहे, टाइमाचं महत्वाचं, प्रत्येकाला कामं असतात. आणि वया सामन्याकडे चांगली फलंदाजी होताना दिसते परंतु गोलंदाजी तितकी चांगली होताना दिसते. आता मर्याही जांभिवली संघ अडचणीत. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 धावांची गरज. अजिंक्य 29 धावा येणार का हे पाहणं गरजेचं राहिलं आहे. आता बघूया मर्याय जांभिवली संघाचा ड्रेसिंग रूम आशाभूत नजरेनं पाहतोय तो फलंदाज मी म्हणेन विशाल आणि फलंदाज जगदीश याच्याकडे. आंबिवली संघाचा कर्णधार धनंजय जाधव यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचा. जयदासजी कोंडिलकर गडगे यांच्याकडून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हा चेंडू येतोय सीमे रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. स्वागत करतोय. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आमच्याकडून, त्याच्याकडून आम्हाला. बघा आज आमच्यावर बक्षिसांची खैरात आहे. सकाळी आमचे आयोजक काशीनाथजी गावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर अजिंक्य भोळला हरेश दुर्गेकडनं 500 रुपये आले आणि त्यानंतर रवी गावडेकडनं 500 रुपये आलेत. म्हणजे बक्षिसांची खैरात आज आमच्यावर झाले यात शंका नाही. अजिंक्य हा चेंडू सीमेरेषेजवळ येणार का. षटकार मारल्यानंतर आकाशाला गवसणी घालणारा 30 सर्कल मध्ये पडणारा चेंडू आणि धावा येतात त्या 2, परंतु 2नी काम चालणार नाही. आता मात्र षटकार आणि चौकार मारावे लागतील. धावफलक मात्र 2 वाढतंय, पुढे सरसावतंय आणि धावफलकार धावा लागल्यात. ते तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंच्या फेकीनंतर 32. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 21 धावांची गरज असणार आहे मर्याई जांभिवली संघाला. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. जर षटकार एखाद दुसरा षटकार चौकार आला तर सामना रोमांचक परिस्थिती आहे. यारकर पद्धतीचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय, टिचून मारा करतोय तो गोलंदाज अतुल. 1 धाव येते आणि एका धावेनिशी मी म्हणेन धाव फलक वाढते. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज. 3 चेंडू 20 धावांची गरज. रोमितनं जर झेल टिपला तर अजिंक्य भोड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते 200 रुपयाचं पारितोषिक प्रदीप पडवलला पण लागलेलं आहे, पण तो झेल जातच नाही. ते म्हणतात झेल येतोय कधी, परंतु झेल का त्यांच्याकडे जात नाही. आणि परंतु फलंदाजीसाठी आता स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज विशाल. येणारे 3 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू 2 दिवसामधला जर मी म्हणे सगळ्यात लांब षटकार असेल ना अजिंक्य, तो विशालच्या बॅटमधून आलेला हा एक गगनचुंबी षटकार. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बघा समीर कोंडिलकरला कुठे ना कुठेतरी वावेगर टीमनं आयोजित केलेली शृंखला आणि त्या शृंखलेमध्ये कुठे ना कुठेतरी समीर कोंडिलकरला सदिच्छा आलात अजिंक्य भोडकडून. बघूया आणि बक्षिसांची खैरात होते आमदार चषक 2024 मध्ये. येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धावांची गरज. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू अपील होताना दिसते. फलंदाज बाद विशाल आणि आता मात्र आशाभूत नजरेनं मर्याई जांभिवली संघाला बघावं लागेल. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धावांची गरज. अजिंक्य काय म्हणाल आपण, येणारा 1 चेंडू जिथे 18 चेंडू 53 धावांची गरज होती तिथे पडझड झाली. ती मी म्हणेन वासुदेव कोंडिलकर आणि फलंदाज राहुल कोंडिलकर बाद झाल्यानंतर ती मर्याई जांभिवली संघाची. बघा आमचे राम पवार, त्यानंतर उमेश म्हात्रे,
नानिवली गावचे बरेच मी म्हणेन सगळ्यांनी जी ग्राउंडसाठी जी आम्हाला योगदान दिलं त्या देखील त्यांचं मनपूर्वक आभार. आणि हा सामना जिंकलाय तुम्ही म्हणेन मरियाई बारवई टीमनं आणि मरियाई जांभिवली संघाला पराभूत पत्करावं लागतंय. 18 चेंडू आणि जिथे 53 धावा करायच्या होत्या. आणि यानंतर होणारा सामना जांभिवली टीमचा कर्णधार वासुदेवला मी विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे त्यांनी. वासुदेव कोंडिलकर. आणि आता मात्र होणारा सामना रंगणार आहे आसरेवाडी आणि आंबिवली टीम यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अनिकेत निकम आसरेवाडी संघाचा. त्यांना देखील आपण विनंती करतो अजिंक्य आपण थोडस आवाज द्यायचा आहे त्यांना. हा जरूर. अनिकेत निकम यांची स्पर्धा आपण या अगोदर पाहिली. 70,000 रुपये इनामी राशी त्या स्पर्धेची पाहिली आणि त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. तदनंतर आमचे आंबिवलीचे कॅप्टन देखील या ठिकाणी आलेत.
शॉपमध्ये घेतले. आणि जर इतर कोणाला मोबाईल घ्यायचे असतील तर पाहिजे टेलिकॉम यांच्याकडे संपर्क साधायचा. आणि त्यानंतर कोणाला बॅट शूज आणि त्यानंतर ड्रेस कोट कोणाला घ्यायचा असेल तर सॅम स्पोर्ट्स यांच्याकडे आपण संपर्क साधायचा प्लीज. या ठिकाणी आपण पाहतोय की आंबिवली आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आसरेवाडी या दोन संघादरम्यान या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय आसरेवाडी टीमनं आणि त्यानंतर धनंजय आमचे फार जवळचे मित्र त्या ठिकाणी आंबिवली टीमचे धनंजय आमचे फार जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धनंजय जाधव ज्यांनी आम्हाला नाईटची स्पर्धा दिली होती, त्यांच्या विभागाची जी नाईटची स्पर्धा होती ती स्पर्धा त्यांनी आवर्जून आम्हाला 2 दिवस त्या स्पर्धेमध्ये दिले होते. ते धनंजय जाधव त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. अनिकेत निकम आमच्या प्रत्येक शब्दाला जागणारा माणूस आहे. जरी आसरे ग्रामपंचायतचा सदस्य असेल परंतु आमच्यासाठी सातत्यपूर्वक ज्या वेळेला आम्ही त्यांना फोन केले ना त्यावेळेला आमच्या स्पर्धेला ते हजर झालेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होती. आंबिवली टीम आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे प्लीज. आंबिवली टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. धनंजय जाधव आणि संदीप जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या सत्रासाठी या विभागातील अगदी एक उत्कृष्ट मराठी समालोचक आणि आमचे फार जवळचे मित्र ज्यांना मानलं जातं आम्ही आमचे घरचे संबंध आहेत ते समीरजी राणे यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद अजिंक्य भोड सर. बघूया आता सलामीची जोडी आले ते फलंदाज संदीप आणि धनंजय आलाय. धनंजय जाधव आणि संदीप जाधव दोन्ही जाधव बंधूंची जोडी आहे. आणि माझ्यासोबत बसलाय तो आमचा जवळचा मित्र नागेश जाधव. बघा जाधव बंधूंची जोडी आहे. आणि अजिंक्य भोड आमच्या गावाचा भाचा आहे नागेश आणि त्याचं देखील आपण आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत